आता 2025ला माझी ट्रीटमेंट संपल्यावर माझी लेक माझी आई बनली आणि तिने मला दामटायला सुरुवात केली की आता तू अभ्यास करायचास, तू आता अभ्यास करायचा, चल तुझी ट्रीटमेंट संपली, आता तू झोपायचं नाहीस, तू अभ्यास करायचा, ते अपूर्ण राहिलेलं पुस्तक पूर्ण कर. बँकेत 36 वर्ष असं काम केलेलं आहे त्यांनी आणि हे काम केल्यावर एक जडणघडण होते. त्यातला सगळ्यात महत्वाचा गुण कुठला येतो तर माणसं वाचायला ती व्यक्ती शिकते. तुम्ही रूल्स रेग्युलेशन सगळे वाचा, माणसं ज्याला वाचता आली तो आयुष्यात पुढे जातो आणि ती शक्ती त्यांच्यात असल्यामुळं त्यांनी ही महाभारतातल्या 6 राण्या ह्या वाचल्या, त्यांच्या आत त्या शिरलेल्या, त्यातनं त्या प्रकट झालेल्या. पुण्या गोविंदांनी नांदावं, जगा आणि जगू द्या, हा जो संदेश आहे तो महाभारतातून आपल्याला कळतो आणि तो देण्याचं काम सुलभाताईंनी केलं. खरं म्हणजे सुलभाताईंविषयी बोलायचं म्हणजे ते आमचं ऋणानुबंध आहे. अतिशय छान भावस्पर्शी असे लिखाण करणाऱ्या या सुलभा राजीव कुलकर्णी, त्यांचे नवीन पुस्तक आज उत्कर्ष प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आले, महाभारत, पांचाली व पंचकन्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज रविवार 20 जुलै 25 रोजी लेखिका सुलभा राजीव कुलकर्णी यांच्या महाभारत, पांचाली आणि पंचकन्या या पुस्तक प्रकाशन समारंभासाठी जमलेल्या सर्व मान्यवर, हितचिंतक, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींचे मी सुलभा राजीव यांच्यातर्फे आरती मोने सानंद स्वागत करते. सरस्वती वंदनेनं कार्यक्रमाची सुरुवात करूया. या कुंदेन तुषार हार धवना, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. नमस्कार. देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने लेखकांना लिखाण करण्याचे बळ मिळते. तिला वंदन करून आपण कार्यक्रमाला प्रारंभ करतो. मी सुलभाताईंना विनंती करते की त्यांनी मान्यवरांना घेऊन आसनस्थ व्हावं स्टेजवर. माननीय श्री सुभाष जोशी सर, प्रमुख पाहुणे अमृताताई मराठे, माननीय श्याम बुडके सर आणि माननीय नीलाताई सरपोतदार. आज सुलभा राजीव यांच्या महाभारत, पांचाली आणि पंचकन्या या पुस्तकाचे प्रकाशक आणि उत्कर्ष प्रकाशनचे सर्वेसर्वा श्री सुभाष जोशी काका यांचा मी परिचय करून देतो. पुस्तक निर्मिती हा अपत्यजन्म इतका सोहळाच असतो कोणाच्याही लेखकाच्या बाबतीत. अतिशय अडीअडचणी आणि त्रास सहन करतच पुस्तकाची निर्मिती होते. परंतु उत्तम गायनाकॉलॉजिस्टचं काम सुभाष जोशी सर करतात. म्हणजे आपण आपलं बाळ त्यांच्याकडे दिलं की ते जाऊन धुवून पुसून स्वच्छ बाइंडिंग करून त्याच्यावर मुखपृष्ठ सुंदर करून आपल्या हातात जेव्हा ते देतात तेव्हा आपल्याला खूप अतिशय मनापासून आनंद होतो. अनेक मान्यवर लेखकांची पुस्तकं त्यांनी छापलेली आहेत आणि अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये म्हणजे अगदी लक्ष्मी रोडवरती रद्दी आणि पुस्तकं विकण्यापासून उत्कर्ष प्रकाशनची सुरुवात झाली आणि ते करता करता त्याची वाटचाल आज 80 वर्षानंतर देखील सुभाष जोशी सर अगदी उमेदीने करत आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीच्या काळात व्यंकटेश माडगूळकर, कुसुम अभ्यंकर यांच्यापासून गोनी दांडेकर, बाळ गाडगीर, माधव गडकरी, सुधीर गाडगे, मंगला गोडबोले अशा अनेक मान्यवर लेखकांची पुस्तकं विविध विषयांवरची उत्कर्ष प्रकाशनने छापलेली आहेत आणि त्याबद्दल त्यांना मानाचा बी पु भागवत प्रकाशन पुरस्कारही मिळालेला आहे. आता हे उत्कर्ष प्रकाशनचं जे दुकान आहे ना ते डेक्कनसारख्या पुण्यासारख्या ज्या महत्त्वाचा भाग आहे तिथे आहे. पण आता ते नुसतं दुकान राहिलेलं नाही आहे.
तर ते पत्रकार, लेखक, कवी यांचा एक सांस्कृतिक कट्टा झालेला आहे. अशा विलक्षण लोकसंग्रह असणाऱ्या श्री सुभा जोशी यांचे स्वागत माननीय सुलभा राजीव यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर मी जोशी काकांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. मी काही जास्त बोलणार नाही. श्याम बुरके आणि सुलभाताईंचं आपल्याला सगळ्यांना ऐकायचं भरपूर, तर त्यामुळे मी 2 मिनिटात ओळखणार आहे. आज सुलभा राजीव कुलकर्णी यांचे महाभारत आणि पंचकन्या या पुस्तकाचे उत्कर्ष प्रकाशनाचे प्रकाशित होत आहे, त्याचा एक वेगळा आनंद आहे. सुलभा राजीव यांचे उत्कर्ष प्रकाशन हे पुस्तक दुसरे प्रकाशन आहे. यापूर्वी येसूबाई ही कादंबरी संभाजीराजे यांच्या पत्नी येसूबाई यांच्यावर लिहिली आहे आणि त्याच्या 1, 2 नाही 3 नाही 4 आवृत्त्या झाल्या. मला सुलभाताईंना मी महाभारत लिहित आहे हे 6 महिन्यापूर्वी बोलल्या होत्या. तयार करून त्यांनी माझ्या हातात आणून दिले. उत्कर्ष प्रकाशने दिले. ते आज आपल्या समोर त्यांनी उत्कर्ष प्रकाशनासाठी सगळं हस्तलिखित माझ्याकडे आणून दिलं, ते आज आपल्या समोर ठेवत आहे. सुलभाताई, माझी अजून एक विनंती आहे की आपलं महाभारत झालं, पण महाभारताबरोबर रामायण झाल्याशिवाय त्याला काही मजा येणार नाही. तर रामायणाचं मी त्यांना सांगून ठेवलं सुरुवात करा म्हणून. तर त्या रामायणाच्या स्तुती आपण प्रकाशनासाठी इथे या एवढीच विनंती करतो. धन्यवाद जोशी काका. रामायण नक्कीच होईल लिहून, मला खात्री आहे सुलभाताईंकडून. यानंतर माननीय नीलाताई सरपोतदार यांचा परिचय मी करून देते. नीलाताई या स्नेहसेवा संस्थेच्या सचिव आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्य खूप करत असतात. त्यांचं पण संस्कृतवर खूप प्रेम असून आजही त्यांचा वेद आणि उपनिषदांचा अभ्यास चालू आहे. त्यांना विशेष म्हणजे पर्यटनाची आवड आहे आणि पर्यटनामुळे त्यांच्याकडे खूप वेगवेगळे अनुभव समृद्ध असं त्यांचं आयुष्य झालेलं आहे. वाचन आणि पर्यटन या 2 गोष्टी जर माणसाकडे असेल तर माणूस आनंदी नक्कीच राहतो. तशा नीलाताई आहेत. त्यांचंही स्वागत सुलभाताईंनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय अमृताताई, प्राचार्य भुरके सर, उत्कर्षचे जोशी काका आणि सुलभाताईंवरच्या निखळ प्रेमामुळे या सभागृहात आवर्जून उपस्थित असणारे आपण सर्वजण, सुलभाताईंच्या नव्या कोऱ्या कादंबरीचे महाभारत, पांचाली आणि पंचकन्या याचे आज प्रकाशन होते आहे. त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. सुलभाताईंचा आणि माझा परिचय अलीकडचाच. आमच्या स्नेहसेवामध्ये येसूबाईंवर त्या बोलल्या आणि इतिहासाच्या पुस्तकात 4 ओळीत गुंडाळलेल्या या वीरांगनेची संघर्षमय जीवघेणी शौर्यगाथा त्यांनी आमच्या समोर उलगडली. थोड्या परिचयानंतर लक्षात आले की येसूबाई साहेबांमुळे उभ्या महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही ओळख मिळालेल्या या कादंबरीच्या लेखिकेचे स्वतःचे जीवनही तितकेच संघर्षमय आहे. जे निदान ऐकल्यावर बहुसंख्य पेशंट्स गर्भगळीत होतात. आता सगळे संपले असा निराशेचा उदासाचा सूर आळगू लागतात. अशा दुर्धर व्याधीशी निर्धाराने झुंज देत असतानाच त्या दुष्ट कपटी औरंगजेबाच्या कैदेत असलेल्या येसूबाई साहेबांच्या लढ्याविषयी, त्यांच्या झालेल्या मानसिक छळाविषयी, आपल्या सासऱ्यांच्या आणि नवऱ्याच्या तोडीच्या त्यांच्या मनोधैर्याविषयी कणाकणाने माहिती गोळा करत होत्या. आणि या परिश्रमाच्या फलस्वरूप येसूबाई साहेब कादंबरी रूपात अवतरल्या आणि सुलभाताईंनी आपल्या व्याख्यानातूनही त्यांना समाजाच्या सर्व थरात पोचवलं. दोघींनी दिलेल्या या 2 प्रकारच्या लढ्यामधून सामान्य माणसाने बोध घ्यावा, त्याचे आत्मिक बळ वाढावे, घनदाट निराशेत आशेचा किरण दिसावा, मनाला उभारी यावी अशी स्थिती आहे.
महाभारतात कुंतीने कृष्णाकडे दुःखाचे संकटाचे दान मागितले, ज्या योगे त्याचे स्मरण सदोदित मनात जागते राहावे. आजच्या काळात परमेश्वराकडे दुःख संकट मागावे अशी कल्पनाही आपल्या मनात शिवणार नाही. पण म्हणून ते आपल्या वाट्याला यायचे थोडेच थांबणार आहे. पण अशा अनाहूत संकटाशी झुंज देऊन त्यावर मात करून आपल्या कर्मावर पूर्ण निष्ठा ठेवून श्रमसाफल्य कसे खेचून आणायचे याचा वस्तुपाठच सुलभाताईंनी दिलेला आहे. अंधारात पथदर्शक दीपकलिकेची भूमिका त्या वठवतात. उत्तरोत्तर त्यांच्या यशाची कमान अशीच चढती राहो व त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्वांना ती प्रेरणादायी ठरो हीच शुभेच्छा. आणि इतक्या प्रथितयश व्यक्तिमत्वांबरोबर या कार्यक्रमात मलाही सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देते. धन्यवाद दिलाताई. यानंतर आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. सुलभा राजीव यांच्या महाभारत, पांचाली आणि पंचकन्या या पुस्तकाचे प्रकाशन आता मान्यवरांच्या हस्ते होईल. तत्पूर्वी मात्र मला या पुस्तकाविषयी थोडंसं बोलायचं आहे. या पुस्तकाचं नाव जेव्हा आपण ऐकलं किंवा वाचलं तेव्हा आपल्याला पंचकन्या स्मरे नित्यम हा श्लोक नक्की आठवला असेल. परंतु या 5 कन्या याच्यात नाही आहेत बरं का. याच्यामध्ये पांचाली म्हणजे द्रौपदी आणि सत्यवती, गंगा, कुंती, गांधारी आणि माद्री या पंचकन्यांचा समावेश आहे. त्यांचा संघर्ष आणि त्यांचे जीवन सुभाताईंनी या कादंबरीत मांडलेले आहे. आणि या साऱ्या दैवी स्त्रिया होत्या असं त्यांना वाटते आहे. त्यांचे सारे जीवन उलगडताना एक स्त्री म्हणून सुभाताईंचं कर्तृत्व अतिशय मोठं आहे. कारण जेव्हा ऐतिहासिक कादंबरी किंवा ऐतिहासिक व्यक्तिरेखा लिहायला लागतात तेव्हा त्या खूप विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण लेखन करावं लागतं. ते अतिशय निष्ठेने सुलभाताई करतात आणि त्याच्यासाठी लागणारे जे संदर्भ ग्रंथ वगैरे असतील तर ते त्या स्वतः विकत घेतात आणि मग ते व्यक्तिचित्र आपल्या पुढे अगदी रसाळ भाषेमध्ये मांडतात आणि ती व्यक्तिरेखा जिवंत उभी करतात. त्यांच्या येसूबाई आत्ता जोशी काकांनी सांगितलं या कादंबरीची 5वी आवृत्ती निघते आहे. त्यामुळे या पुस्तकाला तितकाच भरघोस प्रतिसाद मिळेल याची मला नक्की खात्री आहे. सुलभा राजीव यांचा परिचय असा करून द्यायचा झाला तर त्यांनी MA ही पदवी इतिहास विषयात मिळवलेली आहे आणि जळगाव जनता सहकारी बँक इथे 36 वर्षे आकडेमोडीचं वृक्ष काम केलं आहे. पण तरी देखील आपल्यातला लेखक त्यांनी जिवंत ठेवला आहे. त्यांच्या आनंद स्वानुभवावर आधारित कॅन्सरवर ॲन्सर या पुस्तकाचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतो. कारण गेली 14 वर्ष या विषयावर त्या जनजागृती करत आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटते की या पुस्तकाचे जे लिखाण आहे ते सुलभाताईंनी कॅन्सरवरच्या केमोसारख्या वेदनादायी प्रक्रियेदरम्यान केलेलं आहे. मी आता नेमकं पद्मजा फाटक यांचं हसरी किडनी पुस्तक वाचत होते तेव्हाच मला सुलभाताईंचा फोन आला. तर या दोन्ही लेखिकांच्यात मला अतिशय साधर्म्य आढळलं आणि खूप त्यांचा आशावाद मला खूप भावला. याकरता त्या नक्कीच प्रशंसेत पात्र आहेत आणि आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या असीम धैर्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते की पुस्तक प्रकाशनाला सुरुवात करा. पुस्तक प्रकाशन झालेलं आहे. उत्कर्ष प्रकाशनच्या निलिमा जोशी वाडेकर या सुलभाताईंचा सत्कार करणार आहेत. त्यांना मी स्टेजवर विनंती करते येण्याची. त्या प्रमुख पाहुण्या अमृताताई देखील त्यांचा सत्कार करणार आहेत. मी विनंती करते.
त्यानंतर सुलभाती आपले मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. माननीय अमृताताई, उत्कर्ष प्रकाशनचे माननीय श्री जोशी काका, माननीय श्याम भुरके सर, नीलाताई, नंतर आरतीताई, सूत्रसंचालन करणारी माझी मैत्रीण आरतीताई, निलिमाताई, इथे जमलेले माझे सगळे स्नेही, माझे नातेवाईक, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते, प्रणाम करते आपणा सर्वांना. आज या ठिकाणी मी माझे यजमान श्री राजीव कुलकर्णी यांचंही स्मरण करते, त्यांच्या स्मृतींना वंदन करते, कारण की माझ्या प्रत्येक पुस्तकामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचाच. 2023 मध्ये अचानक एके दिवशी वसंतराव गाडगीळ माझ्या घरी आले. ते अमृता त्यांचे भाऊ आहेत आणि त्यांनी मला अचानक हा विषय दिला. आता खरं तर हा विषय देण्यामागे तसं फारसं काही कारण नव्हतं, पण मला आपलं असं नंतर कधीतरी वाटत राहिलं की मी माझे यजमान राजीव कुलकर्णी गेल्यानंतर खूप दिवस त्या दुःखामध्ये मी राहिले, गुरफटलेली, आणि आता हिला कसं तरी बाहेर काढायचं ह्या हेतूने त्यांनी तो विषय मला दिला असावा, नक्कीच ही मला खात्री आहे. ह्याच काही काळामध्ये अमृताताईंनी मला एक प्रोजेक्ट दिला होता. त्यानुसार मी वेगवेगळ्या शाळांमधून जात होते आणि विद्यार्थ्यांना येसूबाईची संदर्भातली व्याख्यानं सांगत होते, देत होते. मला आठवते त्या काही काळामध्ये मी काही शाळांमध्ये सकाळी जायची, संध्याकाळी जायची, दुपारचं सत्र असेल त्या ठिकाणी जायची आणि माझी वैयक्तिक व्याख्यानं सुद्धा त्या दरम्यान मी देत होते. आणि हे सगळं चालू असतानाच वसंतरावांनी हा विषय दिल्यामुळे मी खूप त्याच्यामध्ये गुंतून गेले की हे व्याख्यान, ते पुस्तकाचं काम, त्याच्या संदर्भ ग्रंथ शोधायचे, ते काम करायचं. ह्याच्यामध्ये माझं बऱ्यापैकी दुःख थोडंसं मी बाजूला ठेवलं आणि ते काम चालू केलं. 24 पर्यंत मी व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये गुंतले होते आणि काम माझं चालू होतं. आणि 2024चा जुलै महिनाच चालू होता आणि अचानक मला कॅन्सर उद्भवला आणि मी गांगरून गेले. मला समजेना की काय होतंय हे, आणि इतकी मी गांगरले की शेवटी मला सगळ्या माझ्या नातेवाईकांनी, माझ्या मित्रपरिवारांनी मला परत धीर दिला, उभं केलं आणि मग परत त्याच सगळ्या दुष्टचक्रामध्ये मी जशी काही अडकले. परत एकदा त्या केमो समोर आल्या, रेडिएशन समोर आल्या माझ्या, त्याच रोजच्या ते ट्रीटमेंट, ब्लड चेक करा, आणि अशा अनेक गुंतागुंतीच्या ह्याच्यामध्ये मी परत एकदा सापडले. या पुस्तकाचं काम पूर्णपणे बाजूला पडलं आणि मी ते सगळं उचलून कपाटामध्ये ठेवून दिलं. त्याच्यानंतर मला आठवतंय 17 ऑक्टोबरला माझं एक ऑपरेशन झालं. दवाखान्यातच मी असताना 18 ऑक्टोबरला खरं तर वसंतराव मला भेटायला येणार होते आणि अचानक 12 वाजता मला वार्ता आली की त्यांचं निधन झालेलं आहे. आणि मला समजेना की हे काय होतंय आपल्याबरोबर किंवा आपल्यासोबत. त्यांच्या अंत्यदर्शनालाही मला जाताच आलं नाही आणि मी शेवटी म्हटलं आता ईश्वर इच्छा आहे, जी आहे ती आहे. आणि त्याच्यानंतर परत माझ्या 3 केमो झाल्या, रेडिएशन झाल्या आणि फेब्रुवारी 2025 मध्ये मी या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडले, कॅन्सरच्या या सगळ्या दुःखातून. म्हणजे आता अजून 4-5 महिने झालेत समजा. खूप लहानपणी माझी मुलगी आहे आज इथं आलेली, ती शाळेत असताना तिला मी दामटायची की चल हे वाचन कर, ते वाचन कर, हा अभ्यास कर, तो अभ्यास कर. कमीत कमी टीव्ही पाहायचा आणि जास्तीत जास्त वाचन करायचं किंवा अभ्यास करायचा, हा माझा तिच्यामागे लफडा असायचा. आता 2025ला माझी ट्रीटमेंट संपल्यावर माझी लेक माझी आई बनली आणि तिने मला दामटायला सुरुवात केली की आता तू अभ्यास करायचास, तू आता अभ्यास करायचा, चल तुझी ट्रीटमेंट संपली, आता तू झोपायचं नाहीस, तू अभ्यास करायचा, ते अपूर्ण राहिलेलं पुस्तक पूर्ण कर. आणि मी तिच्या त्या दामटण्यामुळे का होईना पण ते पुस्तकाचं बंद पडलेलं काम परत एकदा पुढे घेतलं,
परत त्याच्यावर काही संशोधन केलं, लिखाण केलं आणि पुस्तकाचा सगळा बाळ उचलून गेले जोशी काकांकडे. जोशी काकांनी मला अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे या सगळ्या प्रवासामध्ये. त्यांच्या अनुभवाचा मला खूप फायदा झाला. खर्चावरती त्यांचा खूप कटाक्ष असायचा. सुलभाते इथे हा खर्च करू नकोस, सुलभाते इथं ते करू नकोस, इथे कर. अगदी छोट त्यांच्या दुकानातला व्याप मी पाहिलेला आहे. दिवसभर उभे असतात. त्यांचं वय आपण सांगितलं तर मला लाज वाटते की आपण ह्या वयामध्ये काय करू माहिती नाही मला, असं कुठेतरी वाटतं. पण जोशी काकांचा प्रचंड मोठा व्याप असला तरी सुद्धा ते दुकानामध्ये अव्यात उभे असतात आणि योग्य ते मार्गदर्शन करतात. त्याही दिवशी त्यांनी मला सांगितलं की आता याच्यामध्ये चित्र टाकायची का आपण. मग चित्रासाठी परत फोटोग्राफरचा नंबर दिला, चंद्रशेखर जोशी. आज त्यांना इथे काहीतरी लागलेलं आहे त्यांच्या पायाला, त्याच्यामुळे ते आले नाहीत आज या ठिकाणी. तर त्यांनी अतिशय सुंदर चित्र काढून दिलेली आहेत. आता तुम्ही बघालच, खूप कमी काळामध्ये त्यांनी सगळी चित्र काढून दिली आणि सगळ्या त्यांना कथा माहिती असायच्या पौराणिक, त्याच्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने चित्र काढून दिली. दुसरा विषयाला ISBN नंबर किंवा बारकोडचा, त्याच्यासाठी पळणेटकर म्हणून त्यांनी मला मदत केली. 3-4 दिवसामध्ये तो नंबर काढून दिला. ISBN नंबर जोशी काकांनीच काढून दिला. मग आला विषय प्रूफ चेकिंगचा. प्रूफ चेकिंगला नेहा काळे म्हणून एक आहेत, त्यांनी मला सगळी ती मदत केली आणि प्रूफ चेकिंग करून दिलेलं आहे. नेहानी मला इतकी सुंदर मदत केली. काही ठिकाणी तिने नुसतं चेकिंग नाही केलं, प्रूफ चेकिंग, तर काही ठिकाणी तिला असं वाटायचं की हा श्लोक या ठिकाणी पाहिजे का नको. मग ती मला फोन करायची, सुलभाती हा श्लोक बघताय का, इथे येतोय का लक्षात. आणि मला लक्षात आलं की हा श्लोक या ठिकाणी नको, मग दुसरीकडे मी त्याची जागा हलवलेली आहे. म्हणजे इतकं बारीक तिने प्रूफ चेकिंग केलेलं आहे. नंतर विषयाला पेजिनेशनचा प्रशांत जोशी आज या ठिकाणी आलेले आहेत. प्रशांतला खरं तर त्या दरम्यान जायचं होतं गिरनार यात्रेला, पण तेवढ्या गर्दीत प्रशांतनी मला खूप छान मदत केली. 8 दिवसाच्या आत त्यांनी मला ते काम करून दिलं आणि मग गिरनारला गेलेला आहे प्रशांत. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्यांची मदत, आणि उत्कर्ष आर्ट्सचे जोशीच आहेत ते सुद्धा, त्यांनी मला या सगळ्या पुस्तकासाठी मदत केलेली आहे. त्याच्यामुळे हे सुंदर पुस्तक तयार झालं. आता आतला मजकूर कसा आहे ते तुम्ही वाचून ठरवा आणि मला सांगाल. ह्या सगळ्या प्रवासामध्ये महाभारत, आपल्या भारतामध्ये 2 महाकाव्य झाली. आता मगाशी जोशी काकांनी मला सांगितले आता रामायण लिहायला घे. रामायण आणि महाभारत ही 2 महाकाव्य आपल्याकडे आहेत. तर महाभारत या महाकाव्याचा विषय थोडासा आपल्याकडून व्हावा कधीतरी आयुष्यामध्ये, थोडासा का होईना अभ्यास व्हावा अशी कुठेतरी इच्छा होती आणि ती इच्छा ह्या निमित्ताने पूर्ण झाली असं मला थोडंसं कुठेतरी वाटतं. असं सांगितलं जातं की महाभारताचं ज्या वेळेला लिखाण करायचं असं ठरवलं व्यासांनी, महर्षी व्यासांनी, त्यावेळेला त्यांना एक लेखनिकाची गरज होती आणि असा लेखनिक हवा होता की जो थोडासा मिश्किल आहे, खोडकर आहे, पण धीरगंभीर पण आहे आणि तसा, आणि ज्याला सगळ्या श्लोकांचा अर्थ पण समजण्याची त्याची कुवत आहे, असा त्यांना लेखनिक हवा होता. मग त्यांनी गणपतीला त्याचे सगळी लक्षणं सापडली आणि त्यांनी गणपतीला विचारलं की बाबा हे काम करशील का. गणपती म्हणाला करतो. गणपतीला त्यांनी अट टाकली की मी 1 श्लोक एकदाच सांगेन. गणपती म्हणाला मंजूर. दुसरी अट गणपतीने टाकली, मी श्लोक लिहित असताना तुम्ही उठून कुठेही जायचं नाही. मग व्यासांनी ती अट मंजूर केली. तिसरी अट टाकली व्यासांनी, ती म्हणजे प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजावून घ्यायचा आणि मगच श्लोक लिहायचा. गणपतीने तेही मंजूर केलं आणि मग या अटी शर्ती मंजूर झाल्यावर दोघांचं ते लिखाण सुरू झालं. आणि असं म्हटलं जातं की व्यासांना ह्या सगळ्या त्या प्रोसेसमध्ये जराही त्यांना वेळ मिळेना की सांगतायत पहिला श्लोक रचना केली सांगितला, दुसरा श्लोक रचना केली सांगितला, ह्याच्यामध्ये त्यांना जराही पुढच्या श्लोकाच्या रचनेला वेळ मिळेना, कारण गणपतीचा लिहिण्याचा वेग प्रचंड. त्याच्यामुळे मग व्यासांनी एक युक्ती केली, त्यांनी कूट श्लोक घालायला सुरुवात केली गणपतीला आणि मग गणपतीला सुद्धा त्या कूट श्लोकांचा अर्थ समजावून घेण्यासाठी मध्ये 2-3 मिनिटं अवधी लागायला लागला आणि तेवढाच अवधी व्यासांना पुरेसा होता पुढच्या श्लोकाची रचना करायला. आणि असं म्हटलं जातं की ह्या सगळ्या रचनेला जवळजवळ 3 वर्ष लागलेली आहेत. अर्थात आपलं घड्याळ आणि देवादिकांचं घड्याळ याच्यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. आपलं 1 वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाची 1 रात्र असं म्हटलं जातं. त्या हिशोबाने जर आपण विचार केला तर हे 3 वर्ष म्हणजे कदाचित त्यांचे 3 दिवस असतील
किंवा 3 सप्ताह असतील किंवा 3 मास असतील, अशा पद्धतीने हे लिखाण झालेलं आहे. या व्यासांनी ज्या वेळेला जय ग्रंथचं हे केलं त्याच्यामध्ये सगळे कूट श्लोक त्यांनी सांगितलं तसं ते कूट श्लोक आहेत. आणि व्यासांनी ज्या वेळेला हे 8,800 काहीतरी कूट श्लोक आहेत त्याच्यामध्ये व्यासांचा शिष्य वैशंपायन यांनी त्याच्यामध्ये भरपूर भर घातली 16,000 श्लोकांची आणि जवळजवळ 24,000 श्लोकांचा मग झाला तो भरत किंवा भारत ग्रंथ. आणि त्याच्यामध्ये अजून काही ऋषीमुनींनी त्याच्यामध्ये परत श्लोकांची भर घातली आहे आणि मग झाला महाभारत. जवळजवळ 1,10,000 श्लोक त्याच्यामध्ये आहेत. सामान्य बुद्धीच्या माणसाचे म्हणजे माझ्यासुद्धा बुद्धीच्या माझं पण म्हणणार नाही मी, माझ्या बुद्धीच्या पलीकडेच आहे ते सगळं काम. आपण फक्त अवाक व्हायचं आणि आश्चर्य व्यक्त करायचं. मी तेवढंच केलं सगळं ते पाहून. ह्या पद्धतीने त्यांचं हे सगळं लिखाण झालेलं आहे. व्यासांनी या जय ग्रंथामध्ये 18 दिवसांचा संघर्ष मांडलेला आहे. आता हा 18 दिवसांचा संघर्ष मांडला, ह्याच्यामध्ये सुद्धा 18 आणि महाभारत किंवा आपल्या ह्या आत्ताच्या जीवनाशी सुद्धा 18 या संख्येचा खूप जवळचा संबंध आहे. उदाहरणार्थ आपण म्हणू की मुलाचं वय झालं 18 वर्षांचा झाला, मुलगी सज्ञान झाली 18 वर्षांची झाली, किंवा त्यांना कायद्याने अधिकार मिळाला मतदानाचा, किंवा त्यांना गाडीचं लायसन्स मिळालं 18व्या वर्षी. आपले पूर्वज इतके हुशार होते की त्यांनी या गोष्टीचा विचार त्या काळात केलेला आहे. उदाहरणार्थ व्यासांनी 18 दिवसांचा महाभारताचा म्हणजे युद्ध झालं ते संघर्ष लिहिलेला जय ग्रंथामध्ये. नंतर जय ग्रंथामध्ये त्यांनी संघर्ष लिहिला. महाभारताचं युद्ध सुद्धा 18 दिवसांचं झालेलं आहे. बरं, हे युद्ध सुद्धा असं धर्मयुद्ध होतं. ते सकाळी सूर्योदय झाल्यानंतर पांचजन्य शंख वाजायचा श्रीकृष्णाचा आणि मग युद्ध सुरू व्हायचं आणि संध्याकाळी सूर्यास्त होता होता ते युद्ध थांबलेलं असायचं. अर्थात काही अपवाद घडले त्या ठिकाणी. उदाहरणार्थ अश्वत्थाम्यांनी रात्रीच्या अंधारामध्ये पांडवांच्या मुलांचा वध केला आणि मग त्याला शिक्षा झालेली आहे. हे सगळ्या काही गोष्टी अपवाद म्हणून घडल्या. एरवी हे सगळं धर्मयुद्ध संध्याकाळी थांबलेलं असायचं हे युद्ध. हे 18 दिवसांचं युद्ध झालेलं आहे महाभारताचं युद्ध. आणि त्या युद्धामध्ये 18 औक्षहिणी सैन्यच लढलेलं आहे. पांडवांचं 7 आणि कौरवांचं 11 औक्षहिणी सैन्य, 18 औक्षहिणी सैन्य त्याच्यामध्ये लढलेलं आहे. त्याशिवाय गीतेमध्ये 18 अध्याय आहेत. आपल्या महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. असा 18 या संख्येचा आणि महाभारताचा अतिशय जवळचा संबंध आहे. आणि आता तो आपण 18 ही संख्या आपण उचललेली आहे. आपल्याकडे कायद्याने मान्यता आहे असं 18 ही संख्या आपण उचललेली आहे. माझ्या या पुस्तकामध्ये आपल्याला थोडासा जनमेजय वाचायला मिळेल. आता जनमेजय कोण तर अर्जुनाचा मुलगा, नंतर त्याचाही मुलगा म्हणजे अभिमन्यूचा मुलगा परीक्षिताचा मुलगा जनमेजय. बाकीचं मी फारसा तुम्हाला काही सांगणार नाही, तुम्ही माझं पुस्तक वाचणार नाही आहात. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं सांगते की या जनमेजयाने त्या काळामध्ये एक सर्पयज्ञ आयोजित केलेला होता आणि तो सर्पयज्ञ इतका दाहक होता की तो जर पूर्णत्वाला गेला असता तर ह्या पृथ्वी तलावरती म्हणजे पृथ्वीचं सगळं संतुलन ढासळलं असतं. आणि त्याच्यामुळे जनमेजयाने तो यज्ञ का आयोजित केला आणि तो यज्ञ कोणीतरी थांबवायला हवा होता. तो कोणी थांबवला, का कसा थांबवला याचं वर्णन तुम्हाला वाचायला मिळेल. त्याशिवाय पूर्वीच्या काळात गुरुकुल असायची. मग त्या गुरुकुलांमधून अनेक ऋषी ह्या ठिकाणी उग्रश्रवा आणि शौनक ऋषींचं आहे, कारण की तेच त्या काळात त्यांनी गुरुकुलमधून खूप काम केलेलं आहे. आणि त्या काळात आपण जसं म्हणतो की कॉलेज किंवा हॉस्टेल, तसे हे लोक त्या प्रत्येक ठिकाणी गुरुकुलमधून त्यांचा संचार असायचा, मुक्त संचार, आणि त्याच्यावरच त्यांची उदरनिर्वाह त्यांचा असायचा त्याच्यातून मिळणाऱ्या सगळ्या साहित्यावरती. तर ह्या प्रकारचं त्यांनी, आणि मग ते वेगवेगळ्या कथा मुलांना आपल्या सांगत असत, आपल्या शिष्यांना. आणि मग त्या शिष्यांचं त्या गुरुकुलमधलं सगळं वातावरण किंवा हे सगळं तुम्हाला माझ्या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. आज या ठिकाणी आपण सगळेजण आलात. मला माझ्या बँकेतले वाणीसाहेब दिसत आहेत, त्यांच्या बहिणी, माझ्या स्नेहसेवाचे काही सदस्य दिसत आहेत, माझे नातेवाईक आहेत भरपूर लोक इथं, माझ्या कॅन्सर सपोर्ट ग्रुपच्या मैत्रिणी आलेल्या आहेत इथे, माझ्या काही नातेवाईक आहेतच, डोंगरे आलेले आहेत, व्याही माझे, असे सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत. मी सगळ्यांना परत एकदा आभार मानते आणि थांबते. माझं पुस्तक आवर्जून वाचा आणि काही चुकलं असेल तर मला सांगा.
आणि नुसत्या चुकाच नका सांगू, काही चांगल्या गोष्टी घडल्या तर त्याही सांगा. मला आवडेल त्या सगळ्या गोष्टी ऐकायला. तर एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर मी श्याम बुरके सरांचा परिचय करून देते. आनंदी पुणे या पुस्तकाचे लेखक श्याम बुरके हे स्वतःच एक आनंदी आणि अगदी प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमधून रिजनल मॅनेजर म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या स्टाफ ट्रेनिंगचे ते प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. मराठी भाषा संवर्धन समिती, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे देखील ते सदस्य आहेत. त्यांची 3000च्या वरती व्याख्यानं झालेली आहेत. त्यांची भाषा अतिशय नर्म, विनोदी आणि रसाळ अशी असते. त्या प्रेक्षकांना ते अगदी खिळवून ठेवतात. त्यामुळे त्यांचे व्याख्यान किंवा त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. मी सुलभाताईंना त्यांचं स्वागत करायची विनंती करते आणि त्यानंतर बुरके सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज इथे उपस्थित असलेले सर्व कुलकर्णी परिवार, दंडवते परिवार, डोंगरे परिवार, कारण हेच सगळे आमंत्रण करणारे आहेत. आणि महत्वाचं ज्यांचं आपण ऐकायला इथे जमलेलो आहोत त्या म्हणजे डॉक्टर अमृताताई मराठे. हम मराठ्यांच्या सौभाग्य होती. नीलाताई सरपोतदार या आमच्या स्नेहसेवाच्या कर्तृत्वान अशा सेक्रेटरी आहेत. शांत राहून सगळे कार्यक्रम व्यवस्थित करत असतात आणि स्वतःची विद्वत्ता सहसा जाहीर करून दाखवत नाहीत. पण आज त्यांच्या त्या व्याख्यानातून ती जास्त प्रकट झाली. प्रकाशकां एवढीच ओळख न देता आमचे कुटुंबीय आहेत असं वाटावे इतके प्रकाशक म्हणजे आदरणीय सुवा जोशी, उत्कर्ष प्रकाशनचे. त्यांची कन्या NRI म्हणजे काय, नेक्स्ट रिटर्निंग इंडियन, म्हणजे घरी परत आले, नुसते NRI नेक्स्ट रिटर्निंग, त्या निलिमा वाडेकर. मला सांगायला आनंद होतोय की परदेशातली नोकरी एवढी महत्वाचं सगळं आहे ते सोडून इतक्या वर्षाची परंपरा आणि पुण्याला समृद्धी देणारं, सांस्कृतिक जीवनामध्ये मोठं करणारं उत्कर्ष प्रकाशन याच्या पुढे जोमान चालू झालं पाहिजे म्हणून ही कन्या पुण्यात परत आली आणि ती आता सगळं बघते. ते फार महत्वाचं आहे. ते सोपं नाहीये सध्याच्या. सुवा जोशींच्या सौभाग्यवती सविताताई आज इथं नाहीये, पण सुवा जोशी हे विक्रेते आहेत, जास्त पुस्तकं विकली आहेत, हे केली आहेत. त्याला जे पुस्तक निवडीचं जे ब्रेन लागतं ते सविताताईंचं आहे. आज त्या इथं आलेले नाही आहेत, पण त्यांचंही स्मरण मुद्दाम मी इथं करतोय. कोणाचंही पुस्तक आल्यावर त्या घरी वाचून हे घेण्याजोगं आहे का नाही याची शिफारस त्या करतात, अजूनही करतात. याला फार महत्व आहे. आणि आज इथे गुरुकुलचे आमचे सगळे मंडळी परत आले, त्यामुळे मला कामत सरांची आठवण झाली आणि परत आपण आज गुरुकुलमध्ये जमलेलं आहे असं वाटायला लागलं. एक चांगलं आहे यातलं. त्यानंतर कारण या आरती मोने ज्या अतिशय अभ्यासपूर्ण असं सूत्रसंचलन करतायत, याही चांगल्या स्वतः वक्त्या वगैरे आहेत आणि त्या गुरुकुलचं काम सातत्यानं बघत होत्या, बघतायत असं आहे. नुकतीच आपले गुरुपौर्णिमा झालेली आहे आणि गुरुपौर्णिमा झाली त्यावेळेला आपण काय म्हणतो, कोणाच्या स्मरणार्थ आहे तर वेद व्यास मुनींचे आहे. आणि व्यासांनी हे लिहिलेलं आहे महाभारत. त्यांच्या ह्या ग्रंथाचं आज प्रकाशन त्याच काळात होत आहे, अजून चालूच आहेत सगळीकडे गुरुपौर्णिमेचं. आणि त्याच्या सगळ्या नायक जे आहेत ज्यांनी हे लिखाण केलं आहे त्या आदरणीय सुलभा राजीव या सगळ्यांना मी वंदन करतो आणि बोलतो. सुलभा राजीव कुलकर्णी या ज्ञानी आहेत, समर्थ आहेत आणि त्या जळगाव जनता बँकेमध्ये काम करत होत्या. 36 वर्ष त्यांनी तिथं काम केलं. 36 वर्ष काम केलं, पण एकाही खातेदाराशी 36चा आकडा येऊ दिला नाही.
बँकिंग मध्ये आम्ही म्हणतो, आमचे आता सुहास कुलकर्णी वकील लिहित आहेत मित्र, बँकिंग मध्ये काही लोक तक्रारी करतात, काय हल्ली काउंटरवर हे नाही ते नाही, पण मग बँका वाढतात कशावर? तक्रार केली तर त्याचा धंदा खाली खाली यायला पाहिजे. तर तिथं काही माणसं अशी असतात की ती चांगल्या पद्धतीनं सेवा देत असतात, त्याच्यातल्या सुलभताई आहे म्हणून ते काम माहीत करायचं. आणि मी नेहमी सांगतो, बँकिंग काय कुठलाही चांगला व्यवसाय 2 in 1 आहे, हे ज्याला कळलं तो आयुष्यात पुढे जातो. 2 in 1 म्हणजे काय? 1 म्हणजे एम्प्लॉयमेंट, आय गेट माय सॅलरी, पगार मिळतो. बँकेत 1 तारखेला टिंग असं वाजतं हल्ली मोबाईलमध्ये, म्हणजे काहींच्या घरी तर बायको सांगते तिथंच बेडवरच, पगार वाजला, कारण तो हल्ली केव्हाही जमा होतो ना, पहाटे होतो केव्हाही. हा 1 झाला. 2 काय आहे? 2 म्हणजे इट इज पेड सोशल वर्क. प्रत्येक व्यवहारामध्ये समाजकार्य आहे, प्रत्येक व्यवहारात समाज. आता जर बँकेत गेला आणि खातं उघडायचं म्हणल्यावर अरे 5 नंबरला फॉर्म द्या त्यांना, जाऊ. तो घरी गेल्यावर बघतो काय काय चौकड्यात कुठं काय करायचं. पण तुम्ही सुलभाताई जर तिथं असतील तर त्या काय करतात, बसा हा पाणी घ्या, आणि समजून सांगितल्यावर 2 शब्द प्रेमाचे येतात, इथे एक सही करायची आणि इथे. त्या माणूस विरघळूनच जातो, हा ही खरं माझी बँक आहे. मी मुद्दाम ही बॅकग्राऊंड सांगतोय की एखादं हे नाही, बँकेत 36 वर्ष असं काम केलेलं आहे त्यांनी, आणि हे काम केल्यावर एक जडणघडण होते. त्यातला सगळ्यात महत्वाचा गुण कुठला येतो तर माणसं वाचायला ती व्यक्ती शिकते. तुम्ही रूल्स रेग्युलेशन सगळे वाचा, माणसं ज्याला वाचता आली तो आयुष्यात पुढे जातो. आणि ती शक्ती त्यांच्यात असल्यामुळं त्यांनी ही महाभारतातल्या 6 राण्या ह्या वाचल्या, त्यांच्या आत त्या शिरलेल्या, त्यातनं त्या प्रकट झालेल्या आहेत. खरोखर आहे, त्या अगदी बारकावे जे स्त्री मनाचे असतात त्या त्यांच्यामध्ये आत गेल्यामुळंच ते तेवढे लिहू शकलेले आहेत. ते काही महाभारतात लिहिलं असेल असं नाही, ते तुमच्या बुद्धी नाही, कारण ती तुमची प्रगल्भता आहे, ती प्रतिभा आहे तुमची, की त्याच्यामुळं असं आहे की एक राणी दुसरी सवत आहे त्याला म्हणते की काय माझ्या वाट्याला आले सवत आहे सवत, म्हणून एकमेकींचा द्वेष करायचा. पण त्याच वेळेला का त्या पुढे जातात तर त्यांच्या मनात येतं की आपला प्रमुख कोण आहे ते राजेसाहेब आपले, त्यांना सुख देण्यातच आपल्या दोघींचं सुख आहे, म्हणून त्या दोघी एकमेकांना सांभाळून घेत असतात. हे सगळं बारकाईनं मांडण्याचे कौशल्य हे तुमच्या या बँकेतल्या 36 वर्षांमुळे आले, ते मला सांगावं वाटतंय. असं खरंच आहे. आणि उत्कर्ष प्रकाशन मी म्हटलंच, हे तुम्हाला लाभलंय हे फार चांगलं आहे, कारण काय प्रेमानं आपण देतोय. हा जो विषय आहे महाभारत, आणि त्याच्यावर पुढं ज्ञानेश्वरी लिहिली गेली, त्या ज्ञानेश्वरांचे अतिशय भोक्ता प्रकाशक कोण असेल तर ते उत्कर्ष प्रकाशन आहे. त्यांनी आळंदीच्या ट्रस्टवर काम केलेलं आहे. दरवेळेला कितीही गर्दी असो ते आळंदीला त्यावेळेला जातात, ते करता असतात तिथे. त्यामुळे त्यांनी हे देखणं असं पुस्तक काढलंय, आणि ते मगाशी सांगितलं त्यांनी, फार लेखकाला खर्चात न पाडता कसं करता येईल हे पाहत असतात. नाहीतर प्रकाशकांबद्दल नेहमी तक्रार असते. एकदा एक जण दुकानात गेला आणि म्हणाला हे पुस्तक द्या, ते म्हणले हे घ्या, त्याच्यावर किंमत पाहिली तर 100 रुपये 50 पैसे. ते म्हणजे अशी कशी काय किंमत ठेवली तुम्ही, वर 50 पैसे कसं काय ठेवलंय? त्याला तो दुकानदार म्हटला म्हणजे काय, प्रकाशकच दुकानदार होता, तो म्हणला 50 पैसे ठेवले म्हणजे तुम्हाला कळत नाही का, लेखकाला काही द्यायला नको का काय? असे आमचे उत्कर्षाचे नाही. आणि या कौशल्याने सुलभाताईंनी येसूबाई जे लिहिलं ते फारच अप्रतिम आहे. तसं पुस्तक झालेलं नाही त्यांच्यावर, येसूबाईंचं मराठी इतिहास वगैरे असेल पण त्यांच्यावर झालेलं नाही. त्यामुळं महाराष्ट्र साहित्य परिषदेला धरून 11 पुरस्कार त्या येसूबाई याला मिळाले त्यांच्या याला. हे फार मोठं. आनंदीबाई जोशींच्यावर त्यांनी लिहिलं, आनंदमयी नाटक, त्याला सुद्धा राज्य नाट्य पुरस्कार मिळाला. आणि र.ध. कर्वे, फार वादळी व्यक्तिमत्व,
अण्णासाहेब कर्वेंचे चिरंजीव, पण कुटुंब नियोजनाचं धाडसी काम त्या काळात त्यांनी केलं. त्यांचं दीपस्तंभ, वादळातील दीपस्तंभ हे त्यांचं पुस्तकं, असे अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. आणि त्यामुळं बँकेचा अनुभव, या लेखनाचा अनुभव, यातनं त्या महाभारतावर लिहायला. महाभारतावर जो लिहितो ती व्यक्ती सर्वज्ञानी असावी लागते, आणि त्या झालेल्या आहेत सर्वज्ञानी. आपल्या सगळ्यांचा समज असतो, आम्ही रामायण आणि महाभारत वाचलं, ऐकलेलं असतं सर, पूर्ण वाचून त्याचा असा अभ्यास झालेला नसतो. माझाच अनुभव सांगतो. कोल्हापूरला मी देवल क्लब तर्फे नाटक करतो. अंबादास माडगुळकरांनी लिहिलं सुडाने चेतलावानी महाभारतावर. मिसेस माझी फार चांगलं काम करते, तर तिला न्यायला यायला मलाच जायला लागणार, आणि मी नुसतं तिथं बसून काय करू, म्हणून ते म्हणले यांना एक रोल दिला. मी म्हणलं मी करतो, पण अगदी कमी द्या, कारण बँकेची जबाबदारी आहे. पुस्तक पाहिलं मी, आणि त्याच्यात बघितलं की हा युधिष्ठिर आहे, याला फक्त 10च वाक्य आहे. तर म्हणलं हे मी करतो, ठीक आहे. आणि जयशंकर दानवे होतं नाट्य दिग्दर्शक, फार रुबाब होता. माझं झालं पहिल्या अंकातलं त्या, आणि मी बसलो तारण, ते रागान बघायला लागले, उठा, झालंय माझं, झालंय काय, आता तर सुरुवात आहे. त्या लेखकानं पुढच्या 2 अंकामध्ये धर्मराज लिहिलं होतं आणि आधी युधिष्ठिर. मी फक्त युधिष्ठिर बघून म्हटलं होतं हे करतो, आणि इतकं पुढं मला काम करावं लागलं होतं. म्हणजे आम्हाला महाभारत वगैरे काही कळलेलं नसतं आधी. जितकं वाचायला लागू महाभारताचं, मला हे पुस्तक वाचतानाही जे जाणवलं ते मी सांगतो प्रामाणिकपणे. जितका महाभारताचा अभ्यास करू तितकं लक्षात येतं महाभारत अजून खूप वाचायचं राहिलंय, समजून घ्यायचं राहिलेलं आहे. इतकं ते महानच आहे, महान आहे, आणि त्याच्यामध्ये घुसून ते करायचं आहे. आणि यांनी ते कॅलिडोस्कोप प्रमाणे मांडलंय. या पुस्तकाची रचना कशी आहे, या 6 महाराणी आहेत, ह्या बोलतात त्या त्या काळाबद्दल. म्हणून हे 6 असे चॅप्टर्स आहेत, त्याच्यात प्रकरण आहेत, ती त्यांनी मांडली. त्यामुळं आता मी त्यांना मगाशीच म्हटलं की ह्या 6 पुस्तकांवरचे ही प्रकरण, म्हणजे आता तुम्हाला एक नाटक त्याच्यावरचं करावं लागणार, एक मालिका करावं लागणार आहे साहेबची अशी. आणि ती खरंच चांगली होईल, त्या पद्धतीनंच आहे, ते लिखाणच झालेलं. ते वाचायला लागलं ना की आपलंही आता वेगात होत नाही. जे सेन्सिटिव्ह आहेत, असे संवेदनशील, त्यांना वाटतं ही एवढी मोठी माणसं, आणि मग अशी कशी वागली, अशी कशी वागली. पुण्यामध्ये खैरे नावाचे ग्रस्त सापांच्या सहवासात 72 तास राहिले. काय ब्रेकिंग न्यूज आहे का? सापांच्या सहवासात 72 तास. मी मुंबईतल्या माझ्या मित्राला म्हणलं आमच्या पुण्यातले खैरे सापांच्या सहवासात 72 तास राहिले. तो काय म्हणतो नीट ऐका. त्यामुळे काय कौतुक तुमच्या पुण्यातल्या लोकांचं सांगताय, आम्ही मुंबईत माणसांच्या सहवासात इतकी वर्ष राहतो. त्याचं काही नाही हो म्हणजे. सापांच्या सहवासात राहणं त्या मानानं सोपं आहे. त्यांना एक ठराविक ट्रीटमेंट दिली तर ते त्रास देत नाही. पण समोरचा माणूस सुहास हा आनंदानं हसतोय का मला हसतोय हे मला शोधत. हा प्रकार आहे सगळा. आणि हा या महाभारतात इतका प्रचंड आहे, प्रचंड आहे की सारखं वाटतंय कसं काय ते असे वागले. कॅलिडोस्कोप असतो ज्याला आपण काच यंत्र म्हणतो किंवा शोभाया दर्शक म्हणतो, ते फिरवलं की नवीन दृश्य दिसतं. तसे यांनी हे 6 वेळा कॅलिडोस्कोप फिरवलं आणि त्यातनं ते वर्णन आपल्या पुढं यायला लागतं. मग माता गंगा पहिल्या येतात. राजा शंतनूची ही पत्नी आहे आणि आपण त्यांना जास्त जाणतो म्हणजे त्यांचा पुत्र देवव्रत याच्यामुळे आहे. दुसरा पुढे गेल्यावर माता सत्यवती येतात आणि सत्यवती म्हणजेच मत्स्यगंधा हेही त्यांचं नाव आपण ऐकलेलं आहे. माशाचा वास येत असतो पण पुढे तो जाऊन सुगंध या अंगाला येतो, त्याच्याबद्दलचा संबंध आहे. मग जास्त आपल्याला माहिती असलेल्या 3ऱ्या राणीसाहेब येतात, त्या म्हणजे माता गांधारी. गांधारी पती अंध आहे धृतराष्ट्र म्हणून हिने आयुष्यभर पट्टी बांधलेली आहे आणि अशी ती
आपल्या पुढ्यात जो संबंध कारभार करते, ऐकू येत आहे सगळं, पण पट्टी ते सोडत नाही. माणसाचा निग्रह किती असला पाहिजे ते आपल्या लक्षात येतं त्यातनं. असे ते माता गांधारी आहेत आणि आपल्याला जास्त त्या माहिती आहेत. म्हणजे 100 कौरवांची ती माता आहे, 100 कौरवांची. त्यातलं हे वागायला लागलं ना या पुस्तकातलं की आणखीन एक डोक्यात येतं की त्यावेळेला वैद्यकीय शास्त्र किती पुढे गेलं होतं. कोणाला मुलगा होत नाही, टेस्ट ट्यूब बीबी सगळं आहे त्याच्यात. हे क्लोनिंग आहे, 100 झाले, हे त्यावेळेला होतच. आणि एकमेकांच्या मनातलं नुसतं एवढ्यावर ओळखतात. म्हणजे AI सुद्धा होतो, आर्टिफिशियल. हे आता कशाचं कौतुक सांगतात. हे सगळं हे मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही ते पुस्तक वाचायला लागल्यावर सगळं मनात येतं. अरे हे आपल्याकडं आत्ता म्हणतोय तेव्हाही होतं, आत्ता म्हणतोय तेव्हाही होतं. तर प्रत्येक पात्राच्या बोलण्यातनं ते यायला लागतं. आणि त्यांचाच पुत्र ज्याच्यामुळे महाभारत जास्त खडतर झालं ते म्हणजे दुर्योधन. हा दुर्योधन काय म्हणाला, अरे राज्य आहे आता निम्म निम्म घेऊया, साधा आहे, पांडव आहेत तिकडे इथे. तर हा म्हणाला सुईच्या अग्रावर मानेल एवढी सुद्धा जागा तुला देणार नाही. किती उर्मटपणा आहे, किती उर्मटपणा आहे, किती उर्मट. हे वाचल्यावर मला सध्याच सगळं लक्षात यायला. मी प्रभात रोड जवळ पूर्वी ट्रेनिंग कॉलेजला होतो ना, तर एका कारणासाठी पोलीस चौकीत गेलो होतो. त्यांना म्हटलं तुमचं बरं आहे हो, प्रभात रोडची पोलीस चौकी म्हणजे आराम, काही इथले लोक गुन्हे करणार नाहीत, काही नाही काही नाही. कसल्या केसेस ते म्हणजे परवाच एक केस आली होती. काय ते म्हणे मालकीनबाई आल्या आणि म्हणे आमच्या या मोलकर्णीने पोळ्या चोरल्या. आता म्हणलं हे काय, ते म्हणले कशाची तक्रार करताय, हे घ्या 1 रुपया त्याचा. प्रश्न तत्वाचा आहे असं. आणि मी त्याच्यानंतर आता 25 वर्षांनी गेलो पोलीस चौकी डेक्कन जिमखान्याच्या. ते म्हणाले इतक्या केसेस आहेत आणि या कोणाच्या आहेत, तर भावाभावांच्या आणि भाऊ बहिणीच्या आहेत. हे सगळे परदेशात आहेत आणि प्रभात रोडच्या प्रॉपर्टीसाठी त्यांनी इथले वकील दिलेत आणि भांडतायत ते. अशी स्थिती झाली. का मनात येऊ नये की महाभारत वाचल्यावर अरे एवढं त्या सुईच्या आग्रहासाठी एवढं युद्ध झालं, आपण वाचलं, सगळा नाश झाला, आता देऊया एक बहिणीला, देऊया भावाला, मला आता चांगला पगार, हे मनात का येत नाही असं सारखं मला जाणवायला लागलं. म्हणजे पुस्तक आहे ना, हे नुसतं तुमचा इतिहास किंवा तत्वज्ञान सांगणारं नाहीये. आत्ता कसं वागावं हे मनामध्ये काहीतरी त्याची प्रेरणा देणारं असं पुस्तक आहे. म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. त्यात हे फार मनाची एक जात. आणि गांधारीनं सुद्धा पांडवांची बाजू घेतली होती आधी. ती म्हणजे द्या त्यांचं, पण ते ऐकलं नाही त्यांचं. आणि त्यांचं एक वाक्य ह्याच्यात दिलेलं आहे या पुस्तकात की आयतं धन म्हणजे विषाचा प्याला असतो. तुम्ही त्यांचं फुकट मागू नका, त्यांचं त्यांना द्या. आणि आता ते युद्धात काही आपल्याला जिंकता येणार नाही म्हटल्यावर त्यांनी युक्ती केली आणि ते द्यूताचा खेळ मांडला. आणि द्यूत याच्यामध्ये त्यांनी त्यांना हरवलं. आणि काय काय झालं आपल्याला माहिती आहे पुढे, की सगळं राज्य गेलं. इतकंच काय, राज्य गेल्यावर आता यांना वनवासात जायचं आहे आणि द्रौपदीला पणाला लावलं. हे फार मोठी चूक पांडवांची ती त्याच्यात झाली असं. आणि त्या याच्यामध्ये द्रौपदीने सूडबुद्धीनेच पुढं मग त्यांच्याशी वागून की काही नाही, मला यांना क्षमा अजिबात करायची नाही आहे. व्यंकटेश माडगुळकरांचं एक नाटक आहे सुडांचेतलं, मगच सांगितलं. त्याच्यात 5 दिवसानंतर इतके मेल्यावर सगळी कृपाचार्यांची बहीण ही येते आणि ती म्हणते द्रौपदीला, अगं हे युद्ध थांबव, काय चाललंय हे बघतेस का. त्यावेळेला जी द्रौपदी चवताळून उठते ना, ते सबंध थिएटरवर सगळा अंगावर काटा येतो त्यांचा. ही अमक्या वेळेला मग तुला का नाही वाटलं, मला दरबारात ओढून मांडीवर हा बसायला लावत होता, त्यावेळेला तू काय नाही केलीस, असं सगळं हे दिलेलं आहे. तर ही पात्र चांगल्या पद्धतीनं आत्ता सुद्धा उभी केली आहेत. पुढच्या राणीसाहेब येतात, त्या माता कुंती, म्हणजे ही पांडवांची आई आहे. वसुदेव हा त्यांचा भाऊ आहे आणि कृष्णाची आत्या आहे आणि पंडूंची पत्नी आहे ती. सूर्यपुत्र कर्ण हा आहे. यमपुत्र झाला तो युधिष्ठिर आहे. इंद्रदेव प्रसाद आहे तो अर्जुन आहे. आणि आपल्याला माहिती आहे बलदंड असा आहे तो भीम आहे. त्या भीमाबद्दलचं
तो अज्ञातवासात असताना चांगलं चांगलं खायला घालायचं आहे ना करून. भीम हा पाककलेमध्ये फार प्रसिद्ध होता. दुर्गाई भागवतांचं याच्यावरचं पुस्तक आहे, जरूर वाचा. श्रीखंडाचा शोध हा भीमानं लावला, चितळ्यांनी नाही. तर चितळ्यांचं आहे चांगलं, वाद नाही, पण भीमाने शोध लावला हे कायम लक्षात ठेवा तुम्ही. त्यांनी हे केलं, बऱ्याच हे केलं. आणि माद्री ही त्यांची सवत आहे. ही त्या अश्विनी कुमार पासून या माद्रीला नकुल आणि सहदेव झालेले. म्हणजे कुंतीचे हे 3 आणि हे 2 असे 5 पांडव आहेत त्याचे. युधिष्ठिर माता कुंतीला म्हणतो, युधिष्ठिर माता कुंतीला, की कर्ण हा भाऊ आहे, हे मला तू का सांगितलं नाहीस, का सांगितलं नाहीस. तर त्यावेळेला युधिष्ठिर हा शाप देतोस, मला तू हे सांगितलं नाही म्हणून तुला नाही, मी सर्व स्त्री जमातीला शाप देतो म्हणते. आणि तो काय शाप दिला बघा, स्त्री जातीला दिलेला शाप, सत्य तुमच्या मनात फार काळ टिकून राहणार नाही, वाचाळपणात तुम्ही ते सांगून टाका. आणि हा शाप आजपर्यंत येतात आणि पराभूत होतात. पण अर्जुन आहे हा आलेला आहे, आणि अर्जुनाला वेळेचा अभ्यास हा फार मोठा आहे. नुसतं तिथं प्रश्न हा नेमबाजीचा नाहीये. त्या किती क्षणात तो मासा फिरून येतो आणि त्याच्या डोळ्याला करायचं, त्याचा वेळेचा अभ्यास केला पाहिजे. आणि काळ, टाइम हा या पहिल्या राण्या ज्या 2 सांगितल्या त्या काळातच यांनी तो मांडलेला आहे, की काळाचं शिक्षण त्याला किती बारकाईनं लोकांना दिलं जात होतं. तर सर्वात सूक्ष्म रूप म्हणजे त्रुटी. 100 त्रुटी म्हणजे 1 वेद, 3 वेद म्हणजे 1 लव, पापणी लवण्याचा अवधी त्याला 1 लव, 3 लव म्हणजे 1 निमिष, 3 निमिष म्हणजे 1 क्षण, 5 क्षण म्हणजे 1 काष्टा, 15 काष्टा म्हणजे 1 लघु, 15 लघु म्हणजे 1 घटी, 2 घटिकांचा 1 मुहूर्त, 60 घटिकांचा 1 दिवस, 15 दिवसाचा 1 पक्ष, 2 पक्षाचा 1 मास, 12 मासाचं 1 वर्ष. आणि 1 वर्ष म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे देवांचा 1 दिवस. 1 वर्ष म्हणजे देवांचा 1 दिवस, त्याला अहोरात्र म्हटलं जातं. आणि देवांचे 30 अहोरात्र म्हणजे 1 दिव्य वर्ष. मी वेळेअभावी पुढचं सांगत नाही आता. त्याला शेवटी महाकल्पपर्यंत नेलेला आहे. इतका वेळेचा अभ्यास जगामध्ये कोणत्याही देशात झालेला नाही, तो भारतात झालेला आहे. म्हणजे टाइम, आपण म्हणतो ना शून्याचं कोण उद्गाते, आपण आहे. तर वेळेचे उद्गाते, ते मोजमापाचे उद्गाते आपला हिंदुस्थान आहे, हे मी तुम्हाला अगदी आवर्जून याच्यावरनं सांगतो. आणि द्रौपदी स्वयंवरात द्रौपदीला आता जिंकलेला आहे, म्हणजे पण झालेला आहे. आता अर्जुन हा चाललेला आहे आणि तिथं तो बघतो आता आईकडं जायचं, तर आईला म्हणतो तो मी तुमच्यासाठी एक हे आणली, भिक्षा मागून आणली. त्यावेळची पद्धत होती रोजची माधुकरी, भिक्षा मागून आणलेली आहे. तर आई आपलं तिकडूनच सांगते की 5 जणात वाटून घ्या. 5 जणात वाटूंन घ्या म्हटल्यावर आता द्रौपदी कशी वाटून घ्यायची. तर त्यांनी तेही आईचं म्हणणं ऐकलेलं आहे आणि 5 जणांशी मिळून द्रौपदीनं विवाह केलाय आपल्याला माहिती. त्याच्यानंतर 5व्या राणीसाहेब घेतल्या, त्या माता माद्री आहेत. माता माद्री म्हणजे पंडूची द्वितीय पत्नी, नकुल सहदेव यांची माता. पंडूच्या बापानं म्हणजे मृग किंदम ऋषी, यात पंडूच्या त्यांना काय शाप होता की त्यांच्या शिकारीला गेलेले असताना मृग ते खेळत होते, दोघेही रतिक्रीडा करत होते आणि त्याच्यात त्यांना बाण लागून मृत्यू झाला. त्यावेळेला त्यांना शाप मिळाला की भार्ये बरोबर तू ज्या वेळेला समागम करशील त्यावेळेला तुझा मृत्यू होईल. हे पंडूला कळल्यावर त्याच्यापेक्षा जास्त धक्का देणारे ह्या दोन्ही राण्या नाही, की आपलं आता आयुष्यच संपलं असा त्यांना शाप मिळाला. आणि तिथं एक वाक्य छान टाकलंय, आयुष्य हे एक क्षणभंगूर स्वप्न आहे, ते कधी भंग होईल हे सांगता येत नाही. आपल्याला वाटतं आता चांगलं झालं, पण केव्हा काय कोणावर येईल हे सांगता येत नाही, हे तिथे दिलेलं आहे. आणि मग
द्रौपदीबद्दलचं त्यांनी अतिशय सुरेख लिहिलं आहे. यज्ञात जन्मलेली ही द्रौपदी आहे. स्वयंवरात अर्जुनानं पण जिंकला आणि ती भिक्षा 5 जणात वाटून दिली हे आता मी सांगितलं. पण पांडवांना कसं हरवायचं, युद्ध नाही आहे, त्यावेळेला द्रौपदीलाच प्रश्न पडलाय. हे संबंध द्यूतामध्ये हरवलेला आहे. आणि वस्त्रहरण हा प्रसंग आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला कृष्ण हाच मदतीला आलेला आहे आणि तो प्रसंग अतिशय सुरेख त्याच्यात दिलेला आहे. किती प्रकारे तिनं राग व्यक्त केलाय. तिनं पहिला प्रश्न केलेला आहे तो फार चांगला आहे की आधी कोण हरलेत, माझे सगळे पती. मग त्यांना आता हक्क कुठनं मिळाला मला पणाला लावायचा. हे फार चांगलं मांडलेलं आहे त्याच्यात. अशा ह्याच्यातनं ते झालेलं आहे. पुढे द्रौपदीच्या आपल्याला माहिती आहे अक्षय पात्र आहे, त्यातनंही आज घेता येणार. पाहुणे घरी आल्यावर नाही म्हणायचं नाही, आहे त्यातनं मिळवून द्यायचं. ही मनात जर इच्छा असेल तर त्यातल्या एका पानाप्रमाणे सुद्धा येईल. मला ते वाचल्यावर परत सध्याचा काळ फार. आपणच विचार करा की आपण कोणाच्या घरी 2 दिवस राहून आलो. मी लहानपणी गिरगावात माझ्या मावशीकडे जायचो, तर आम्ही दिवस मोजायचोच नाही. शाळेला सुट्टी आहे तेव्हा जायचं साताऱ्यातनं तिथे आणि मग केव्हा तरी महिन्यात 1.5 महिन्याने परत यायचं. आता 1 दिवस जर मुक्काम करायचा असेल तर त्यांना कोणत्या वेळी फोन करू, ते काय म्हणतील, त्यांच्याकडे काय काय नेलं पाहिजे, त्यांनी आपल्याला काय काय दिलं होतं, काय काय चाललंय. आणि इथं आलेल्या अतिथींना तर भरपूर देते ते. हे द्रौपदी अक्षय पात्र जे आहे ना, हे आज मनात सगळ्यांनी बिंबवलं पाहिजे. त्याचं सामर्थ्य या पुस्तकात आहे असं मला वाटतं. ते वाचून आपण पुढे जात पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये त्या पुढे अज्ञातवासात गेले. संबंध शिक्षा झाल्यावर हनुमान भेटलेला आहे आणि हनुमान काय सांगतो बघा, मी तुमच्या इथे ज्या ज्याला गरज आहे, विशेषतः युद्धाच्या वेळेला मी तुमच्या ध्वजावर राहील, हे त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं हनुमानामुळं आम्हाला कळलं की रामायण आणि महाभारत हे दोन्ही झालेले आहेत. त्याच्यातली कॉमन पात्र म्हणजे हनुमान आहे. ते झाले 18 दिवस युद्ध झालेलं आहे, ब्रह्मास्त्र झालंय. त्यावेळेला मला आत्ताचे ड्रोन हल्ले सगळे आठवायला लागले की कसं त्यावेळेला आणि आत्ताची ही संबंध शस्त्र आहेत ते आहे. आणि शेवटी पांडव हे ओसाड गावचे राजे झाले. काही कोणी नाहीयेत, नातेवाईक नाहीत, काही नाही. आणि हा सगळा भाग जो मांडला या 6 तो ऋषीमुनी तिथल्या शिष्यांना रोज कथा म्हणून सांगतायत आणि ते रोज त्यांनी ऐकायचं. आणि आता आज हे भास, उद्या ते. आता ऋषीमुनींच्या जागी सुलभाराजूंनी यायचंय आणि हे 6 भाग नेहमी सांगत राहिले. पण तुमचा एवढा अभ्यास झालेला आहे, तुम्ही पुढ्यात येऊ शकता आणि ते सांगा. लोकांना आज हे हवंय. आणि हे सांगून झाल्यावर त्याचा सध्याचा कशाबद्दल संदर्भ असं आपण सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. दुर्गुणांची वजाबाकी करायचं हे वाचल्यावर लक्षात येतं आणि सद्गुणांचा गुणाकार करायचा हेही लक्षात येतं. या दोन्ही गोष्टी आपण केल्या पाहिजे. घर जर आनंदी व्हायचं असेल तर या महाभारतावरची चर्चा घरात बाकीचे या ऐकायला म्हणण्याची आता आपली शामत नाहीये. पण ते ऐकत असतील अशा वेळेला आपण बाजूला बोलायचं म्हणजे त्यांना कळेल, अरे असं आहे का, असं आहे का, असं आहे का. मग जसं सांगितलं की त्या गणपतीला प्रश्न पडायचा की तू थांबणार नाहीस का, तुलाच असा प्रश्न टाकतो की तूच विचार करतो अशी कशी माणसं आहे, माणसं अशी कशी वागली. माणूस हा विमानानं जायला शिकला, हवेतनं. बोटी किंवा पाणबुड्याच्या यातनं पाण्याच्या आतनं जायला शिकला. मोठमोठ्या वेगाच्या रस्त्यावरनं तो रस्त्यावरनं जायला शिकला. पण माणूस म्हणून जगायला अजून शिकला नाहीये. ते शिकवायचं सामर्थ्य या महाभारताच्या या पुस्तकात आहे. त्यामुळे तुम्ही इतिहास सांगितलेला नाही, समाज सुधारण्याची नवी दिशा म्हणून हे पुस्तक फार फार महत्वाचं आहे. त्याच्या प्रती मी आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. खूप छान चांबुर्के सर. महाभारत आणि आजची परिस्थिती याची सांगड अतिशय सुंदर पद्धतीने घालून
यांनी जे काही विवेचन केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते. यानंतर डॉक्टर अमृताताई मराठे या आजच्या कार्यक्रमाच्या खरं तर प्रमुख पाहुण्या आहेत. त्यांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होतोय, कारण 80 नंतरच्या आयुष्यात देखील त्या आजही सक्रिय आणि आनंदी आहेत. त्या MA PhD असून संस्कृत भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. SNDTमध्ये प्राध्यापक म्हणून काम करून त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. याशिवाय त्या उत्तम कीर्तनकार आहेत. गीतेवर मनापासून प्रेम असल्यामुळे भागवताचे सप्ताह त्या अनेक ठिकाणी करत असतात आणि विद्यार्थी प्रिय म्हणूनही त्यांचा लौकिक फार मोठा आहे. आजही विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारची वर्कशॉप्स त्या घेत असतात. अत्यंत बहुआयामी अशा अमृताताईंना नारद मंदिर आणि कर्वे शिक्षण संस्थेचे अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाला अमृताताईंसारखा प्रमुख पाहुणा आपल्याला मिळाला. सुरुवातीला त्यांचं स्वागत करावं आणि सत्कार करावा अशी मी विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते आरती. तिचा सत्कार स्वागत करावं जोशी काकांनी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद आरती. अमृताताईंनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करते. गणपती नमः. व्यासपीठावर उपस्थित असलेले जोशी काका, प्रकाशक सरपोतदार ताई, भुरके सर आणि सुनबाई आणि या आमच्या मोनेताई, उपस्थित वर्गामध्ये कुलकर्णी, दंडवते, डोंगरे, इनामदार वगैरे वगैरे सर्व मंडळी, ही सगळी आपली आहेत. खरं म्हणजे भुरके सरांनी आणि सरपोतदार सरांनी माझं काम खूप सोपं केलं. खूप सोपं म्हणजे किती, मला खरं म्हणजे काही बोलायलाच नको. तरी सुद्धा या पुस्तकाचं महत्त्व मी सांगणार आहे. मी इथं उभी आहे एक शिक्षिका म्हणून, एक वाचक म्हणून आणि कीर्तनकार म्हणून सुद्धा. ज्याप्रमाणे भुरके सरांनी सांगितलं की या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या 6 आख्यानांचं संकलन. आख्यान आहेत ती, कथा आहेत त्या, आणि त्या कथा पात्रमुखी निवेदनातून आणली आहेत. प्रत्येक व्यक्ती आपल्याशी बोलते आणि बोलताना तिचा स्वभाव, तिचे गुण, तिचं वागणं हे सगळं त्या संवादातून जगत होतं. याला समर्थ अशी सुलभाताईंची लेखन शैली आहे. अत्यंत सुबोध, साध्या आजच्या भाषेमध्ये, वर्तमानकालीन भाषेमध्ये मांडलेले हे महाभारत आहे. पुस्तकाचं नाव आहे महाभारत, पांचाली आणि पंचकन्या. पांचाली आणि पंचकन्या, म्हणजे पांचाली ही जास्त आहे आणि बाकीच्या पंचकन्या त्या कोणकोणत्या आहेत आपल्याला कळलंय. या पुन्हा त्यांचं मी पुनरावर्तन करत नाही, पण या पंचकन्या मांडताना सुलभाताईंनी आजच्या जीवनातल्या कुलीन घराण्यातल्या स्त्रिया कसं बोलतील, कसा प्रतिसाद देतील. उदाहरणार्थ ती सत्यवती व्यासांना म्हणते बाळ व्यासा. जेव्हा पुराणातली भाषा असेल तेव्हा ती म्हणाली असती की पुत्रव्यास. तसं जसं आहे तसं उग्रश्रवा मुनींना शिष्यांनी उष्ण दुधाचा पेला आणून दिला. इथं म्हटलं असतं उष्ण दुधाचं पात्र शिष्यांनी दिलं. पण आजच्या समाजातल्या वाचन कमी असणार आहे असं मी मानत नाही, पण वेगवेगळ्या प्रकारचं वाचन असणार आहे. मुलांना ही पौराणिक भाषा किती समजेल त्यापेक्षा आजच्या भाषेमध्ये जर सांगितलं तर त्यांना ते पटेल.
असा विचार सुलभाताईंनी केला असावा आणि म्हणून अत्यंत सुबोध बाळबोध अशा भाषेमध्ये महाभारत समजावून दिले आपल्याला. ही 5 आख्यान आहेत म्हटलं मी, 5-6 आख्यान. पार्श्वभूमी तयार केली आहे की उग्रशुभा ऋषींनी कथन करण्यापासून जन्मेजयाचं सर्पसत्र इथपासून, आणि त्यात एक खुबी मी ते सर्पसत्र अर्धवट ठेवून पुढे जाऊन ती उत्सुकता जशी आहे तशी राखून शेवटी ती करून ठेवली. हा जो रचनेचा भाग आहे ना, तिथे त्यांची प्रतिभा आपल्याला मानावी लागते. लोकांना पुढं पुढं वाचत राहिलं पाहिजे, वाटलं पाहिजे वाचा, हे त्यांनी केलं. जेव्हा मी म्हणते की मी कीर्तनकार म्हणून बघते, तर ही 5 आख्यानं आहेत, त्याच्यावर सुंदर 5 कीर्तन होऊ शकते. याचं कारण त्यांनी प्रत्येक म्हणजे आता वर्णन करताना सुद्धा माता सत्यवती, माता गंगा, माता गांधारी, माता कुंती, माता माद्री आणि द्रौपदीला मात्र माता म्हटलं नाही, कारण म्हणजे हरकत नाही, तीही माताच आहे. उलट तिचं मातृत्व एवढं मोठं आहे की ती अश्वत्थाम्याला शिक्षा करताना देहांत शिक्षा नको म्हणते. माझ्या पुत्रांच्या नाशामुळे, वधामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं, तसं अश्वत्थामाच्या मातेच्या डोळ्यात यायला नको. मातृहृदय दुसऱ्या मातृहृदयाला जाणतं. अशा त्या सुंदर म्हणजे आहेतच त्या. या सगळ्या महाराज्ञी आहेत बरं का, महाभारतातल्याच आहेत. आपल्याला माहिती आहे पंचकन्या अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी कथा, जे रामायण महाभारतातले दोन्ही मिळून. आणि महाभारतावर त्यांनी जास्त भर दिलाय. महाभारत उलगडायचं आहे. भारत नावाचा इतिहास आहे. सुलभाताई इतिहास अभ्यासक आहे. इतिहासकार आणि कादंबरीकार यांच्यामध्ये फरक आहे. इतिहासामध्ये वस्तुनिष्ठ असं कथन असतं, नेमकं असतं, त्याच्या स्वतःच्या कल्पना घालता येत नाही, जे आहे ते सांगावं लागतं. इथे लेखिका म्हणून, प्रतिभावंत म्हणून कल्पना विस्ताराला वाव असतो. ते पात्र उभं करायचं आहे, लोकांच्यापर्यंत पोचवायचं आहे. मग ती कशी बोलेल, कशी वागेल, कशी दिसेल, कशी पाहिल, या सगळ्या गुणांचा बारकाईने अभ्यास, ज्याला वृकेसर पण की त्या महाभारतामध्ये गेले आहेत, वाचलंय, त्यांनी वाचलंय आणि महाभारत वाचवलंय असं म्हणाल. म्हणून ह्या सगळ्या ज्या माता आहेत त्या आपल्यापर्यंत येऊन पोचतात. आपण गुंग होऊन जातो. मग या पुस्तकाचं महत्व काय आहे हो? मी सकार म्हणजे आता महाभारत का घडलं असेल त्याला पुन्हा 3 घटक सांगितलेले असतात बरं का. काल, कर्म आणि स्वभाव या 3 घटकांनी कोणतीही घटना घडत असते. तो काल आहे. काल आहे मग काल आपण पाहिलं महाभारत ना, टीव्हीवरती सिरियल्स पाहिले. तो काळ उत्तर देत असतो. स्वभाव याचा अर्थ ती व्यक्ती ज्या परिस्थितीमध्ये वागते, प्रतिसाद देते किंवा प्रतिक्रिया करते, त्याचा परिणाम होत असतो. आणि हा परिणाम होतो तो स्वभावानुसार होतो. स्वभाव हा अध्यात्म उच्चते भगवद्गीतेमध्ये. हे अध्यात्म आहे. अध्यात्म याचा अर्थ काय की तिथे सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. आणि या 3 गुणांमध्ये म्हणजे आता या माता 6 आहेत, त्यांच्यामध्ये गंगा आहे, सत्यवती आहे आणि कुंती आहे. हे सत्वगुणी आहेत. म्हणजे मी माझ्या दृष्टिकोनातून विचार केला, या सत्वगुणी आहेत. द्रौपदी रजोगुणी आहे. गांधारी रजोगुणी आहे पण तमोगुणाकडे झुकणारी आहे. कळलं? सत्व, रज, तम येत जातात ते. आणि माद्री पतिव्रता आहे, रजोगुणी आहे. तिला तिचं कल्याण करून घ्यायचं आहे हे कळत आपल्याला. म्हणजे अशा ह्या स्त्रिया, महाभारतातल्या स्त्रिया आपल्याशी बोलायला लागतात तेव्हा समाजामध्ये काय घडतं? खरं म्हणजे महाभारत हा एक मोठा मानसशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे.
प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तरी समस्येनं ग्रासलेली आहे. या समस्येवरचं उत्तर आपल्या परीनं प्रत्येक जण शोधतंय, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. हे कळणं आणि त्याच्यावरची ही उत्तरं मिळणं, म्हणून महाभारत हे नुसतं महाकाव्य नाहीये. महाकाव्य तर आहेच, आणि शिवाय सुलभाताईंच्या पुस्तकामध्ये ही महाकाव्याची लक्षणं सुद्धा आलीच. वंश आहे, अनुवंश आहे, मनवंतर आहे, वंशानुचरित आहे, नायक आहेत. या नायिका आहेत सगळ्या. या सगळ्या नायिका ज्या आहेत, म्हणजे महाभारत हे नायक प्रधान महाकाव्य नाही असं मला म्हणावंसं वाटतं. नायिकांनीच घडवलं. नायिकांनी घडवण्याचं कारण काय? कोणतीही घटना घडते, युद्ध घडतात, सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य, या 3 कारण. आणि तीच 3 कारणं महाभारतामध्ये आपल्याला दिसतात, म्हणजे सकार आहे. पण महाभारतामध्ये संस्कार क्षमता सुद्धा आहे. हा संस्कार कोणता आहे? तो जीवनमूल्यांचा संस्कार आहे. ही जीवनमूल्य आपण जपायची. समर्पण वृत्ती आहे, सुसंवाद साधन आहे, समवाय आहे. या मूल्यांसाठी आत्मार्पण करणं, समर्पण करणं हेही आहे. पूर्ण समर्पण, त्या भगवंताला पूर्ण समर्पण कुंतीने केलंय, द्रौपदीनेही केलं. म्हणजे ऐहिक उपभोगामध्ये कुटुंबियांना समर्पण करून नाही चालत, भगवंताला करावं. तो येतो. ते जे अध्यात्म आहे ते महाभारतातून आपल्याला रोजच्या जीवनामध्ये कळतं, मिळतं. एक श्लोक आहे, पाराशर्य वचः सरोज ममलम गीतार्थ गंधोत्कटम नानाख्यानक केसरम हरिकथा संबोधना बोधितम लोके सज्जन षट पदे रह रह पेपीय मानमुदा भूया भारत पंकजम कलिमल प्रध्वंसे न श्रेयसे नहा श्रेयसे अस्माकं नहा श्रेयसे. आमचं कल्याण हो अशी प्रार्थना आहे. हे कल्याण करणारं महाभारत आहे. नुसतंच महाभारत नाही, ते वाचायचं आहे मानव जातीचा उद्धार होण्यासाठी वाचायचं. पुण्या गोविंदांनी नांदावं, जगा आणि जगू द्या, हा जो संदेश आहे तो महाभारतातून आपल्याला कळतो. आणि तो देण्याचं काम सुलभाताईंनी केलं. खरं म्हणजे सुलभाताईंविषयी बोलायचं म्हणजे ते आमचं ऋणानुबंध आहे, पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहे. म्हणून ते आमच्या डोंगरे कुटुंबाशी जोडल्या गेल्या आहेत. आमची नाचसून आहे ती, मी तिची आजी आहे बरं का, ती मला आजी म्हणून साथ मारते. म्हणजे हे जे आहे ते कोणी म्हणजे व्यतिशेती पदार्थान अंतरे कोपी हेतू. एकत्र येतात 2 माणसं, 2 व्यक्ती, 2 जीव, त्यामध्ये पाठीमध्ये काहीतरी अंतर हेतू असतो आणि तो आपल्याला कळत नाही. ती असते नियती, आणि ती नियती महाभारतामध्ये काम करते. काल कर्म स्वभाव, हा स्वभाव जो असतो ना, ती नियती बनवून येते, काल नियती बनवून येते. आणि त्या नियतीला शरण जातात ही सगळी पात्र, शरण जातात. त्याच्यामुळे त्यांना काही करता येत नाही. तिथेच रामायण येतं, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ही पराधीनता असते, पण ती परिस्थिती बदलून ती स्वाधीनता कशी आणायची हा संदेश देणारं हे पुस्तक आहे. ती प्रत्येक व्यक्ती सांगते, आपापल्या परीने उत्तर शोधते आणि परिस्थिती बदलण्याचाही प्रयत्न करते. कशी बदलता येईल त्यासाठी किती प्रयत्न करायला हवे? तपस सामर्थ्य हवंय, विचारांचं सामर्थ्य हवंय, आणि ती प्रगल्भता, ती वैचारिक कुवत म्हणू आपण, अभियोग्यता, ही त्यांच्या प्रतिमेमध्ये, सुलभाताईंच्या प्रतिमेमध्ये. मी जेव्हा महाराणी येसूबाई वाचली ना, तेव्हा मला वाटलं, काय वाटलं ते त्यांना माहिती आहे. आणि मी म्हटलं की नाही, मी तिथे शिक्षिका म्हणून डोकावली. कीर्तनकार म्हणून जसं हे आहे सगळं मांडता येईल, समाजाला उपदेश करता येईल, मार्गदर्शन करता येईल, शिक्षिका म्हणून मुलांच्यावर संस्कार कसे करायचे त्यासाठी यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ना. मग कोण पोहोचवणार? तुम्ही, आम्हीच पोहोचवणार. असं जर लेखन असेल तर आपण धडपडलं पाहिजे, केलं पाहिजे. या लष्करच्या भाकरी नव्हे, हे काम आहे आपलं, हे शिक्षकांचं काम आहे, हे शिक्षण क्षेत्राचं काम आहे. आणि म्हणून मग आम्ही तो प्रकल्प जेवढा करता आला तेवढा पूर्ण केला.
छान झालं. पण ते त्यांचं भाग्य आहे, तो त्यांचा योग आहे, ती नियती आहे त्यांची. त्या नियतीप्रमाणे त्यांना जे काही सोसावंही लागलंय त्यातूनही ते उभे राहिले आहेत. संकटावर मात कशी करायची हे त्यांना कळतं, कसं उभं राहायचंय आणि समाज कसा जोडावा हेही कळतं. म्हणून भारत नावाचा इतिहास वाचायचा असेल तर नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. तर मग जय सांगावा, जय नावाचा इतिहास वाचावा. तेव्हा नारायणाला नमस्कार करावा, नरालाही नमस्कार करावा. नरनारायण अर्जुन आणि भगवान व परमेश्वर. देवीं सरस्वतीं, सरस्वती देवीचा कृपा प्रसाद आहे. आणि व्यासमुनीना, व्यासोच्छेषम जगत सर्वम, सगळं जग करतलं अमल कवत त्यांनी पाहिलंय. आणि ते मांडण्यासाठी महागणेशांना विनंती केली आहे. अट हीच होती, तू थांबवायचं नाहीस, तू थांबलास की माझं लिखाण थांबेल. न थांबता सांगत राहणं आणि पूर्ण कर, त्या अटी मान्य करून व्यासांची प्रगल्भ अशी प्रतिभा आहे, तिला तोड नाहीये. हे महाभारत नाही, हा महासागर आहे. त्या सागराच्या उदरामध्ये अनेक रत्न दडलेली आहेत. मी तर सुलभाताईंना असं म्हणेन, तुम्ही आता फक्त 5 कन्या सांगितल्या. महाभारतामध्ये अशा कन्या आहेत की 5 काय 5 25 पंचकौती एवढा तुम्हाला तिथे खजिना मिळतो. मूळ वाचायला पाहिजे, महाभारत समजावून घेतलं पाहिजे, तर मग हे आपण मांडू शकतो, बोलू शकतो, समाजापुढे सांगू शकतो. ही संस्कार क्षमता ही महत्वाची. आणि एक वाचक म्हणून मी जेव्हा विचार करते तेव्हा मला हे वाचायला आवडतं. रंजक भाषा आहे, प्रभावी भाषा आहे, वाचत राहावं असं वाटतं. तुम्ही पुस्तक दिलंत मला आणि एका बैठकीमध्ये 75 पानं वाचल्याशिवाय मला ते ठेवता आलं नाही. याच्यात त्या पुस्तकाचं यश आहे. अशा रीतीने अतिशय उत्तम, सुललित म्हणू आपण. सुललित का म्हणायचंय? कारण कादंबरी येते असं तुम्ही म्हणताय, पण आम्ही म्हणतो की कीर्तनच आहे आख्यान. त्या कथा कथनकार आहेत, कथा सांगायची आणि कथा कथनालाच पुराणिक महत्व देतो. उच्चैश्रवा पुराणिक आहेत, वैशंपायन पुराणिक आहेत, रोमहर्षण पुराणिक आहेत. इतिहास हा पुराणिक असतो. पुराण म्हणजे काय? जुन्या गोष्टी, पुराणातली वांगी नाहीत, पुराणातलं मार्गदर्शन असतं, ते धडे असतात आणि समाजाने ते घेऊन पुढे जायचं असतं. आणि ते काम करणारं हे पुस्तक आहे. आणि म्हणून या पुस्तकाला खूप मोठं मूल्य आहे. जोशी काका आपले धन्यवाद, अभिनंदन खरं म्हणजे. असं पुस्तक आणि जोशी काकांचं पुस्तक आम्हाला काही नाही. म्हणजे माझ्या मुली लहान असल्यापासून त्यांच्या दुकानात जायचं, हवी ती पुस्तकं घ्यायची, वाचायची. लायब्ररी आहे दुकानामध्ये, तिथं जाऊन बघत बसायचं. हे सगळं अनुभवलंय मी. आणि म्हणून ज्ञानेश्वरांची कृपा, ते ज्ञानेश्वर संस्थांचे ट्रस्टी विश्वस्त म्हणून काम करत होते, हे फार महत्वाचं. ते अध्यात्म. आणि असा हा पाठिंबा जेव्हा मिळतो तेव्हा त्या पुस्तकाचं मूल्य आणि वाढत जातं. मूल्य म्हणजे किंमत नव्हे, मोल. ते पैशाने नाही मोजता येणार. तुम्ही खूप मोठं काम केलंय आणि असंच मोठं काम तुम्ही करावं आणि जोशी काकांनी ते प्रकाशित करावं असं मी म्हणते. तुम्ही सर्वांनी माझे 2 शब्द ऐकून घेतले, धन्यवाद. हो, नक्कीच नक्कीच. मला फार चांगला तुम्ही खूप छान सांगितलं, त्यामुळे माझं कामच झालं. म्हणून काहीच बोलत नाही. धन्यवाद अमृताताई. महाभारत सगळ्यांना माहिती आहे, पण जीवनमूल्य कशी शिकायची आणि सुलभाताईंनी ती पुस्तकातनं कशी मांडली आहे हे खूप छान पद्धतीने संस्कृत श्लोकातून सुद्धा त्यांनी आपल्याला विशद केलं. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन होईल. यासाठी मी समारंभाची सूत्र शुभदा वर्तक यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार. सुलभाताईंच्या वतीने मी इथे आभार प्रदर्शन नाही
पण आनंद प्रदर्शन करायला उभी आहे. कारण आता बुरके सरांच्या आणि अमृताबाईंच्या भाषणाने आपले कान तृप्त झाले आहेत आणि खरंच आता आपल्याला असं वाटायला लागलंय की आपण पुस्तक घ्यावं आणि वाचावं अशी इच्छा खरंच या दोघांनी आपल्या मनात निर्माण केली आहे. पुस्तकं बाहेर विक्रीला आहेत, आपण घेऊन वाचू शकता. मी अमृताताई बुरके सर आणि नीलाताई उत्कर्ष प्रकाशनचे सुवा जोशी सर आणि स्नेहसेवेच्या सचिव नीलाताई सरपोतदार या सर्वांचे मनापासून आभार मानते.